इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या घटना घडवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल घरफोड या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक करून त्याच्याकडून तब्बल 45,35,00,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील तब्बल 32 घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. 30 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की अट्टल घरफोड या आरोपी अजय श्रावण शिंदे हा सुंभा परिसरात आला आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने रवाना करण्यात आली. माहिती मिळालेल्या ठिकाणी शोध मोहीम सुरू असताना आरोपी अजय शिंदे याने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून त्याला तसेच श्रावण जमनाशा शिंदे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अजय शिंदे याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने जिल्ह्यातील विविध घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली. चौकशीत आरोपीने बेंबळी, ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, मुरुम, लोहारा, वाशी, परंडा, येरमाळा आणि आनंदनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत साथीदारांच्या मदतीने एकूण 32 घरफोड्या केल्याचे सांगितले. आरोपीच्या ताब्यातून घरफोडीतील 18 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. चोरीतील काही सोने विकून मिळालेल्या पैशातून आरोपीने ब्रेझा ही 4 चाकी वाहन, नवीन बुलेट दुचाकी खरेदी केल्याचेही उघड झाले. पोलिसांनी वाहनांसह रोख रक्कम आणि इतर मालमत्ता जप्त केली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 45,35,00,000 इतकी आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने यशस्वीपणे पार पाडली.